नमस्कार, मी निरंजन. EG न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांनंतर अनेक धक्कादायक गोष्टी निकालांमध्ये समोर यायला लागल्या आणि ते लपवण्याचाही खूप प्रयत्न निवडणूक आयोगाने केला. म्हणजे वेबसाईटवरची सगळी आकडेवारी तिसऱ्या चौथ्या दिवशी काढून टाकली. ती एक ॲप होतं, ते ॲपही बंद करून टाकलं. आणि पण तेवढ्या दरम्यान जेवढी माहिती समोर आली होती त्याच्यावरती एक भाग ऑलरेडी आधी केला होता की अविश्वसनीय कथा निवडणुकांच्या. आता फायनल टॅली जी झाली तर मुद्दाम काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत की पार्लमेंटची इलेक्शन मे महिन्यामध्ये झाली आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. तर ज्या वेळेला म्हणजे याची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये असलेल्या एकूण मतदारांची संख्या होती 9,23,56,251. 9,23,56,251. 2024च्या या विधानसभा निवडणुकीला 5 महिन्यामध्ये ही मतदार संख्या 54,37,099 इतकी वाढली. 54 लाख मतदार 5 महिन्यामध्ये वाढले. एवढे मतदार 2019 ते 2024 या 5 वर्षात नव्हते वाढले. तेव्हा 34 लाख वाढले होते. पण आता 54,37,099 मतदार वाढले. पुढे लोकसभेला 61.3% आसपास एकूण मतदान झालं. त्यात काँग्रेसला मिळालेली मतं महाराष्ट्रात सगळ्या उमेदवारांना मिळून महाराष्ट्रातल्या 96,41,856. शिवसेनेला मिळालेली मतं 95,22,797. NCPला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली मतं 58,51,166. म्हणजे महाविकास आघाडीला मिळून मिळालेली मतं ही यात 2,50,15,819. 2,50,15,819 एवढी मतं मिळाली. विधानसभेला महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसला मिळाली मतं 80,20,291. जी 96,41,000 मिळाली होती ती झाली 80,20,000. शिवसेनेला मिळालेली मतं होती 95,22,000 ती झाली 64,33,000. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना लोकसभेला मिळालेली मतं होती 58,51,000 ती आत्ता झाली 72,87,000. पण टोटल महाविकास आघाडीला मिळालेली मतं होती 2,17,41,731. म्हणजे महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतांची घट झाली 32,74,000 मतांची. तेवढी मतं महाविकास आघाडीला कमी मिळाली. हे आपण नॅचरल समजू शकतो, कारण विधानसभा निवडणूक ही खूप स्थानिक पातळीवरती होते. त्यात प्रत्येकाला दिलेला उमेदवार आवडतो न आवडतो, इच्छुकांची संख्या जास्त असते. विशेषतः लोकसभेनंतर या निवडणुकीला इच्छुकांची संख्या खरंच जास्त होती. जागा वाटपांमधले प्रॉब्लेम्स असतात. तर अशा कारणामुळे एकूण 288 मतदारसंघांमध्ये 32 लाख मतं त्यांची कमी झाली. तर ही समजण्यासारखी गोष्ट आहे. किंवा साधारणतः 12,000 मतं एक मतदारसंघातली त्यांची कमी झाली. दुसऱ्या बाजूला पार्लमेंटला, लोकसभेला भाजपला मिळालेली मतं होती 1,49,13,914. 1,49,13,914. शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेंना मिळालेली मतं होती 73,77,674. अजित पवारांच्या पक्षाला मिळालेली मतं होती 20,53,757. आता याची टोटल होते 2,43,45,345. म्हणजे लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेली मतं आहेत 2,50,15,000 आणि महायुतीला मिळालेली लोकसभेची मतं आहेत 2,43,00,000. म्हणजे 7 लाख मतं कमी मिळाली महायुतीला. विधानसभा निवडणुकीला भारतीय जनता पक्षाला मतं मिळाली 1,72,93,650.
एकनाथ शिंदेंना मिळालेली मतं 79,96,930 आणि अजित पवारांना मिळालेली मतं 58,16,566. महायुतीला एकूण मिळालेली मतं 3,11,07,146. म्हणजे लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीला महायुतीला मतांमध्ये वाढ झाली 67 लाखाची. 67,61,000 मतं यांची वाढली. आणि महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकांच्या वेळेला महायुतीपेक्षा 7 लाख मतांनी पुढे होती. विधानसभेला ती 2,17,00,000 म्हणजे जवळजवळ 90 लाख मतांनी मागं. हे अविश्वसनीय आहे. याचं कारण मगाशी आपण बघितलं की 54,37,099 मतदार हे ऍड झाले, 5 महिन्यात ऍड झाले. मग ऍड झालेली सर्वच्या सर्व मतं भाजपला आणि महायुतीला मिळाली, सगळीच्या सगळी. आणि यांची तर म्हणजे महाविकास आघाडीतल्या उमेदवारांची तर तक्रार प्रत्येक मतदारसंघात की अनेक मतदारांची नावं ही वगळून टाकली गेली, काढून टाकली गेली. ते मयत झाले दाखवलं, त्यांनी पत्ता बदलला म्हणून सांगितलं आणि प्रत्यक्षात जागांवरच आहेत ती लोक. त्यांची मतदार यादीतली नावं नाहीशी केली आणि ही 54 लाख वाढली. आणि वाढलेली सगळे नवमतदार 18 वर्षाचे हे सगळेच्या सगळे महायुतीला मतदान करणारे झाले. आणि काय कारण? 18 वर्षाच्या पोरीला तर हे पण नाही लागू होत लाडकी बहीण. लाडकी बहीणची मिनिमम अट आहे 21 वर्ष. त्या 18 वर्षाच्या मुलीला ते पण मिळत नाही. त्या मुलाला ते मिळत नव्हतं, तोही त्या लाडक्या भावांमध्ये नव्हता. मग हे 54 लाखच्या लाख सर्वच्या सर्व मतं ही महायुतीला गेली कशी? आणि म्हणून या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती संशय येतो आहे आणि कायम राहील. आणि म्हणून निवडणूक प्रक्रिया ही येणाऱ्या काळामध्ये बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत. महाविकास आघाडीच्या सर्व अगदी तालुक्या गावागावातल्या पक्षांनी या गोष्टीची मागणी केली पाहिजे. नाही तर निवडणूक लढणार नाही म्हणायचं. कारण 3-4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. याही निवडणुकांमध्ये जर असाच घोळ घालणार असतील आणि त्या गेल्या वेळेला झालेला माहिती आहे, त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे. यासाठी वाटेल तेवढी मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलनं करायला लागतील, ती केली पाहिजेत. ज्या काही 44,000 45,000 ग्रामपंचायती आहेत त्यातल्या महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा बोलावून ठराव करावा की येणाऱ्या काळामधल्या निवडणुका आम्हाला बॅलेट पेपरवरच घ्यायच्या. ग्रामसभा ही सार्वभौम आहे. राजीव गांधींनी पंचायत राजमध्ये ग्रामसभेला सार्वभौम केलेलं आहे. सुप्रीम कोर्ट सुद्धा तुमचा निकाल बदलू शकत नाही, तुम्ही घेतलेला निर्णय बदलू शकत नाही. ग्रामसभांनी हे ठराव करावेत. रोज 2-3 हजार महाविकास आघाडीच्या मिळून काय 20-25 हजार तर ग्रामसभा असतील, ग्रामपंचायती असतील. रोज 3-4 हजार ग्रामसभांनी ठराव करावे की आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान हवं. हा माहोल उभाच करावा लागेल. अन्यथा लोकशाहीची राख रांगोळी करतील ही लोक. ते होऊ द्यायचं नसेल तर आज जागं व्हावं लागेल. आणि म्हणून ही आकडेवारी इतकी सविस्तर सांगण्याचं कारणच ते आहे. ईजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जास्तीत जास्त जणांनी ते लाईक करा आणि जेवढ्यांना लिंक शेअर कराल तेवढ्या सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्या पाठिंब्यावरच आम्ही हे काम करत राहू शकतो. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.